काकींच्या घरात त्या दिवशी जे घडलं, आजही कुणालाच माहीत नाही. माझं नाव सायली आहे आणि वय 23 वर्ष आहे. मी अभ्यासासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी माझी ओळख आदित्यशी झाली. आमचे विचार आणि स्वभाव जुळल्यामुळे आम्ही खूप लवकर चांगले मित्र बनलो. आम्ही दोघेही एकाच भागात राहत होतो, पण एकमेकांपासून थोडे लांब. माझ्याकडे बाईक असल्यामुळे मी रोज कॉलेजला जाताना आदित्यला सोबत घेऊन जायचे आणि कॉलेज सुटल्यावर त्याला त्याच्या घरी आणून सोडायचे. रोजच्या या येण्या-जाण्यामुळे आदित्याच्या घरी माझा चांगला राबता वाढला होता आणि पर्यायाने त्याच्या आई, म्हणजे काकींशी माझे बोलणे खूप चांगले वाढले होते. आदित्याचे वडील तो लहान असताना वारले होते. तेव्हापासून या जगात आदित्य आणि त्याची आई हे दोघेच एकमेकांचा आधार म्हणून राहत होते. सुरुवातीला आमचे जास्त बोलणे होत नसे, कारण मी फक्त त्याला सोडायला जायचे. पण हळूहळू आम्ही दोघे एकत्र अभ्यास करू लागलो आणि मी त्याच्या घरी अभ्यासासाठी जाऊ लागलो. त्यामुळे काकींच्या घरी माझे येणे-जाणे खूप वाढले. योगायोग असा होता की माझा हा मित्र माझ्या घराच्या जवळच राहायचा. एकदा आदित्य काही कामानिमित्त 2 दिवसांसाठी आपल्या गावाला गेला होता. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी मी बाजारातून जात असताना मला काकी भाजी घेताना दिसल्या. त्यांच्या हातात भाजीची जड पिशवी होती. मी लगेच माझी बाईक त्यांच्या जवळ थांबवली आणि आदराने म्हणाले, "काकी, या बसा बाईकवर. मी तुम्हाला घरी सोडते." काकींनी हसून माझ्याकडे पाहिले आणि त्या बाईकवर पाठीमागे बसल्या. मी त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेले. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आणि हावभावामध्ये मला एक वेगळा संकोच आणि विचित्रपणा जाणवला. घरात आल्यावर मला अधिकृतपणे समजले की आदित्य खरंच गावाला गेला आहे आणि घरात काकी पूर्णपणे एकट्या आहेत. घराची शांतता पाहून मी तिथून निघण्याच्या घाईत होतो. मी म्हणाले, "बरं काकी, मी निघते आता." पण काकी लगेच बोलल्या, "अरे सायली, थांब जरा. इतक्या घाईत कुठे चाललीस? चहा ठेवते. चहा पिऊन जा." खरं सांगायचं तर माझी लगेच चहा पिण्याची फारशी इच्छा नव्हती. पण मनातल्या मनात विचार आला की काकींसोबत एकांतात वेळ घालवण्याचा हा सुंदर चान्स मी कसा सोडू. म्हणून मी होकार दिला आणि तिथे हॉलमध्ये थांबले. काही मिनिटातच काकी किचनमधून गरम चहाचा कप घेऊन आल्या. त्यांनी अंगात एक हलका आणि मऊ गाऊन घातला होता. त्या जेव्हा मला चहा देण्यासाठी माझ्यासमोर वाकल्या तेव्हा त्यांचे ते परिपक्व आणि मादक सौंदर्य पाहून माझे डोळे विस्फारले आणि मी नकळत त्यांच्याकडे एकटक पाहू लागले. मी त्यांच्या त्या सौंदर्याचा आस्वाद घेत आहे हे काकींच्या लगेच लक्षात आले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मला अजिबात टोकले नाही. काकींच्या या मूक संमतीमुळे माझी हिंमत आणखीनच वाढली आणि मी कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या त्या मादक रूपाकडे पाहत राहिले. खोलीत एक वेगळीच धुंद आणि शृंगारिक शांतता पसरली होती. मी चहा पिऊन घेतला आणि काकी निवांतपणे माझ्यासमोर बसून गप्पा मारत राहिल्या. पहिल्यांदाच आम्हा दोघांमध्ये एका वेगळ्याच आकर्षणाची ठिणगी पडली होती. मी चहा संपवून त्यांना धन्यवाद म्हटले आणि तिथून घरी निघून आले. पण रात्री घरी आल्यावरही माझ्या डोळ्यासमोरून काकींचे ते मादक रूप आणि तो प्रसंग अजिबात जात नव्हता. त्या पहिल्या प्रसंगानंतर माझ्या मनात काकींबद्दल एक वेगळा आदर आणि ओढ निर्माण झाली होती. त्यानंतर एका रविवारी सकाळी काकींचा मला अचानक फोन आला. त्या म्हणाल्या, "सायली, अरे आज घरात खूप साफसफाई करायची आहे. आदित्यही नाहीये, तर जरा मदतीला येशील का रे?" मी लगेच होकार दिला आणि सकाळी लवकर त्यांच्या घरी पोहोचले. मी जेव्हा गेले तेव्हा काकी नुकत्याच झोपेतून उठल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस आळस होता. त्यांनी मला पाहिले आणि संकोचाने हसून म्हणाल्या, "अरे सायली, तू तर खूप लवकर आलीस. जरा हॉलमध्ये बस, मी 5 मिनिटात फ्रेश होऊन येते." काही वेळातच त्या फ्रेश होऊन आल्या आणि आम्ही दोघे मिळून घराची साफसफाई करायला लागलो. कधी कपाटावरील डबे उतरवताना, तर कधी खिडकीचे पडदे काढताना आमच्यात हलकी मस्करी आणि संवाद सुरू झाला. आमच्यातील तो जुना संकोच आता हळूहळू कमी होत होता आणि आमचे ट्युनिंग खूप छान जमत होते. काम करता करता आमच्यातील जवळीक खूप वाढत होती आणि खोलीत एक वेगळीच धुंद शांतता पसरली होती. दुपार झाली होती. आम्ही दोघीही साफसफाई करून खूप थकलो होतो आणि आम्हा दोघांनाही प्रचंड भूक आली होती. पण कामाच्या गडबडीत काकींना स्वयंपाक करायला वेळ मिळाला नव्हता. त्या मला म्हणाल्या, "सायली, स्वयंपाक करायचा राहून गेला रे. तू असं कर, आपल्या दोघांसाठी बाहेरून काहीतरी छान पार्सल घेऊन ये." मी लगेच बाईक घेऊन बाहेर गेले. मी जेव्हा पार्सल घेऊन परतले तेव्हा काकींनी आपली आंघोळ उरकून घेतली होती. त्या जेव्हा हॉलमध्ये आल्या तेव्हा त्यांचे रूप खूपच फ्रेश आणि देखणे दिसत होते. त्यांनी केस धुतले होते आणि त्यांच्या ओल्या केसांमधून शॅम्पूचा एक अत्यंत सुगंधी वास संपूर्ण घरामध्ये दरवळत होता. त्यांच्या त्या सुगंधी सोबतीने माझा मूड आणखीनच बहरला. आम्ही दोघींनी एकत्र बसून जेवण केले आणि त्यानंतर हॉलमध्ये निवांत गप्पा मारत बसलो. बोलता बोलता काकींनी मला हरवून विचारले, "सायली, कॉलेजमध्ये तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का रे?" मी जरा लाजत म्हणाले,
नाही काकी, अजून तरी कोणी नाहीये. पण माझ्या या उत्तरावर त्यांनी एक मादक कटाक्ष टाकला. त्या गालातल्या गालात हसत माझ्याकडे पाहत होत्या. गप्पा मारत असतानाच आमचे लक्ष एकमेकांच्या डोळ्यांवर खेळले. त्यांच्या नजरेत एक वेगळीच ओढ आणि अस्वस्थता मला स्पष्ट जाणवत होती. आम्ही दोघीही एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो आणि आमच्यात एक सुंदर शृंगारिक ओढ निर्माण झाली होती. आम्ही टीव्ही सुरू केला. टीव्हीवर हंटर चित्रपट सुरू होता, ज्यामध्ये काही अत्यंत रोमॅन्टिक आणि शृंगारिक दृश्ये चालू होती. पडद्याने पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. खोलीतील वातावरण कमालीचे धुंद झाले होते. काकींनी आधी संकोचाने चॅनेल बदलण्याचा प्रयत्न केला. पण मी लगेच म्हणाले, काकी राहू दे ना, छान चित्रपट आहे. माझे हे शब्द ऐकून काकींनी माझ्याकडे पाहिले. त्या उठल्या. त्यांनी हॉलच्या खिडकीचे पडदे पूर्णपणे बंद केले. खोलीत हलका अंधार केला आणि पुन्हा तोच चित्रपट लावून माझ्या अगदीच जवळ येऊन बसल्या. खिडकीचे पडदे बंद झाल्यामुळे हॉलमध्ये एक हलका सुगंधी अंधार पसरला होता. टीव्हीवरील त्या रोमॅन्टिक दृश्यांचा आणि खोलीतील त्या शांततेचा आमच्या दोघींवरही खोल परिणाम होत होता. काकी माझ्या अगदीच जवळ येऊन बसल्या होत्या. त्यांच्या ओल्या केसांमधून येणारा शॅम्पूचा तो सुगंधी वास माझ्या मनाला अधिकच बेभान करत होता. माझा मूड आता पूर्णपणे बहरला होता. मी हळूच पुढे सरकले आणि माझा गुडघा त्यांच्या पाठीमागून हलकासा स्पर्श करेल अशा बेताने स्वतःला सावरून घेतले. खोलीत कमालीची शांतता होती. फक्त टीव्हीचा मंद आवाज येत होता. माझ्या या जवळीकतेला काकींनी कोणताही विरोध केला नाही. उलट त्या तशाच शांत बसून राहिल्या. त्यांच्या या मूकसंमतीने माझे धाडस आणखीनच वाढले. मी त्यांच्या आणखीन जवळ गेले. आमची जवळीक आता इतकी वाढली होती की मला त्यांचा मऊ श्वास स्पष्ट जाणवत होता. त्याही एका वेगळ्याच ओढीने माझ्याकडे पाहत होत्या. खरं तर असा अनुभव घेण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मनात धाडस असले तरी आतून एक हलकीशी भीती आणि धड्डही सुरू होती. पण काकी त्या धुंद वातावरणात अत्यंत आकर्षक आणि देखण्या दिसत होत्या. कित्येक वर्षांच्या एकाकीपणानंतर त्यांनाही हा आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श हवासा वाटत असावा. त्यांनी हळूच टीव्ही बंद केला आणि पूर्णपणे माझ्याकडे फिरून बसल्या. त्यांनी मधला समजावण्याच्या सुरात अत्यंत मऊ आवाजात म्हणाल्या, सायली, अरे तू हे जे करतेस ते चुकीचं आहे रे. त्यांचा आवाज कापत होता आणि त्यांच्या या बोलण्यात विरोधापेक्षा एक वेगळीच शृंगारिक ओढ स्पष्ट जाणवत होती. त्या आतून किती व्याकुळ झाल्या आहेत हे मला त्यांच्या नजरेतून कळत होते. मी त्यांचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी कोणताही संकोच न बाळगता पुढे झाले. त्यांना हळूफवारपणे माझ्या कवेत धरले आणि त्यांच्या गुलाबी ओठांवर माझे ओठ टेकवले. अचानक झालेल्या या स्पर्शाने त्या थोड्या गडबडल्या. त्यांनी सुरुवातीला मला हलकासा विरोध करण्याचा आणि माझ्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मनातील ती सुप्त इच्छा आणि प्रेमाची भूक त्यांना मागे हटू देत नव्हती. अखेर त्यांनी स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले. मी त्यांच्या मऊ केसांमध्ये माझा हात गुंतवला आणि अत्यंत उत्कटतेने त्यांना चुंबन देऊ लागले. त्यांच्या ओठांचा तो मधुर आस्वाद घेताना आमच्यातील शृंगारिक उष्णता पराकोटीला पोहोचली होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे मग्न झालो होतो. एका वेळी आमचे ओठ बाजूला झाले आणि आम्ही काही क्षण शांतपणे एकमेकांच्या श्वासांची ऊब अनुभवत राहिलो. पण काकींच्या मनात आणि शरीरात कित्येक वर्षांपासून दडलेली ती सुप्त आग आता पूर्णपणे जागी झाली होती, जी आता शांत होणारी नव्हती. त्या लाजून बेडवर उठल्या आणि त्यांनी स्वतःला पूर्णपणे संकोचापलीकडे नेले. त्यांच्या त्या परिपक्व आणि देखण्या रूपाचे सौंदर्य पाहून माझे मन थक्क झाले. मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या मिठीत घेतले आणि अत्यंत हळुवारपणे त्यांचा हात धरून आम्ही दोघे बेडरूमच्या दिशेने निघालो. आता आमच्यातील तो सुंदर उत्कट आणि रेशमी शृंगार एका नव्या धुंद पातळीवर पोहोचणार होता. खोलीतील वातावरण आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले होते. बाहेरचे जग जणू थांबले होते आणि त्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांच्या सानिध्यात पूर्णपणे हरवून गेलो होतो. काकींच्या चेहऱ्यावर आता भीती किंवा संकोच उरला नव्हता. त्याऐवजी एक विलक्षण शांतता आणि माझ्याबद्दलचा विश्वास स्पष्ट दिसत होता. मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या मिठीत घेतले. त्यांचा तो कोमल स्पर्श आणि माझ्या श्वासांची ऊब एकमेकात विरघळत होती. 8 वर्षांपासून जे काही गुपित त्यांच्या मनात दडलेले होते, ते आज या रेशमी सोबतीमुळे मोकळे होत होते. मी त्यांना हळुवारपणे बेडवर बसवले आणि त्यांच्याशी प्रेमाने गप्पा मारू लागले. त्या शांततेत आमचे शब्द कमी आणि नजरांचे बोलणे जास्त होते. त्या म्हणाल्या, सायली, मला आज खूप हलकं वाटतंय. तू माझ्या आयुष्यात असा येऊन माझ्या मनावरचे ओझे कमी करशील असं कधीच वाटलं नव्हतं. मी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि आश्वासकपणे म्हणाले, काकी, हे नातं आता फक्त एका मर्यादेपुरतं उरलेलं नाही. आपण एकमेकांचे आधार बनलो आहोत. काही क्षणांच्या त्या शांत संवादानंतर आमच्यातील तो रेशमी बंध अधिक घट्ट झाला. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो
आणि त्या धुंद वातावरणात पुन्हा एकदा एका निखळ शृंगारिक ओढीची अनुभूती आली. तो अनुभव केवळ शारीरिक नव्हता, तर तो दोन आत्म्यांचा एकमेकांशी झालेला संवाद होता. आम्ही दोघीही त्या सुखाच्या आणि आनंदाच्या क्षणात पूर्णपणे तल्लीन झालो होतो. त्या दिवशीचा तो प्रसंग माझ्या स्मरणात कायमचा कोरला गेला. आम्ही एकमेकांना दिलेले ते प्रेमस्पर्श आणि तो एकटेपणा दूर करणारा सहवास आमच्या नात्याला एका नवीन उंचीवर घेऊन गेला होता. माझ्या आयुष्यातील हे एक असं गुपित होतं जे मी फक्त काकींशी शेअर करू शकते. या क्षणी मला जाणीव झाली की काही नातेसंबंध हे शब्दांच्या सोबतीनेच अधिक समृद्ध होत असतात. त्या दिवशी बेडरूममध्ये जे काही घडले त्याने आमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुगंधी दिशा दिली होती. कित्येक वर्षांचे काकींचे एकाकीपण आणि माझ्या मनातील त्यांच्याबद्दलची ती सुप्त ओढ एका अतिशय देखण्या आणि उत्कट सोहळ्यात तृप्त झाली होती. जेव्हा आम्ही दोघीही एकमेकांच्या मिठीत शांत झालो, तेव्हा खोलीत एक वेगळीच शांतता आणि समाधान पसरले होते. काकींनी माझ्या छातीवर डोके ठेवले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता कमालीची तृप्ती आणि मनावरचे सगळे ओझे उतरल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांच्या ओठांवर एक सुरेख स्मित हास्य आले आणि त्या अत्यंत भावनिक आवाजात म्हणाल्या, "सायली, आज कित्येक वर्षानंतर मला असं वाटलं की माझ्या हक्काचं आणि मला समजून घेणारं कोणीतरी माझ्याजवळ आहे. तू मला जे सुख आणि प्रेम दिलेस ते मी कधीच विसरू शकत नाही." मी त्यांच्या मऊ केसांवरून हात फिरवला आणि म्हणाले, "काकी, हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज वाटेल मी नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहीन." माझ्या या शब्दांनी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांनी मला अधिकच मिठी मारली आणि त्यांनी मला अधिकच घट्ट मिठी मारली. त्या प्रसंगानंतर आमच्यात एक वेगळं रेशमी गुपित तयार झालं होतं. पुढे जाऊन कॉलेज संपल्या, पुण्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. मी आता पुण्यात स्थायिक झाले आहे आणि माझ्या कामात व्यस्त असते. पण आजही जेव्हा कधी मला सुट्टी मिळते आणि मी माझ्या गावी माझ्या घरी जाते, तेव्हा आदित्याला भेटण्याच्या बहाण्याने काकींच्या घरी नक्की चक्कर मारते. आदित्याला आमच्या या गोड गुपिताची पुसटची कल्पना नाही. आजही जेव्हा घरात कोणी नसते आणि मला काकींची एकांतात दोन शब्द बोलण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्या नजरेत तीच जुनी शृंगारिक ओढ आणि माझ्याबद्दलचा कमालीचा आदर मला पुन्हा दिसतो. आमचे हे रेशमी गुपित काळाच्या ओघात आणखीनच घट्ट झाले आहे, जे आमच्या दोघींच्या आयुष्यात एक सुंदर आणि जिवंत आठवण म्हणून नेहमीसाठी जपलेले राहील.